अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील अतिदुर्गम बल्लाडी गावाच्या जमिनीतील पाण्यात क्षारचे प्रमाण जास्त असल्याने या गावातील नागरिक किडनी विकाराने त्रस्त झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। किडनीचा आधार आहे, दवाखाना चालूच आहे। कमी कमी 2-2.5 लाख रुपये दवाखाने लागले। भिक्षा अशाच किडनी विकाराने त्रस्त एका महिलेचा शुक्रवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। प्रमिला मोहन बाबर, वय 46 वर्ष असे या मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। सकाळी 10:30 वाजता त्यांचा मृत्यू झाला। 3:30 वाजता त्यांची मयत झाली। डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुमच्या याचा अर्ज मराचं कारण एकच आहे की तुमच्या गावातलं जे पाणी आहे, पाणीमध्ये 600 ते 700 प्रमाणात क्षार आहे। त्या पाण्यामुळे तुमच्या गावामध्ये किडनीचा आजार जास्त प्रमाणात झालेला आहे। अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या अवघ्या 700 लोकसंख्येच्या नाथजोगी समाजाच्या लोकांचं बल्लाडी गाव आहे। या गावात 2च हातपंप आहे आणि यातील एका पंपात जास्त पाणी येत नाही, त्यामुळे संपूर्ण गाव एकाच हातपंपावरून पाणी भरते। क्षारयुक्त आजारांचा सामना करावा लागतोय। गावाची लोकसंख्या कमी असल्याने निवडणुकीशिवाय पुढारी सुद्धा गावाकडे फिरकत नसल्याची खंत गावकरी बोलून दाखवतात। त्यानं 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे 2025 ला लास्ट आहे। त्यानं गावामध्ये रस्ते उकरून रस्ते पाईपलाईन केली, विहीर खोदली, विहीरही बांधलेला आहे आणि टाकीचा अजून फक्त 2 खड्डे करून ठेवले टाकीसाठी। टाकी काही पूर्ण झाली नाही। 3 वर्षाआधी जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाणी पुरवठा करण्याचं काम सुरू झाले होते। गावात पाईपलाईन टाकण्यात आली, पाण्याची टाकी उभी करण्यासाठी मोठा खड्डाही खोदण्यात आला। मात्र 3 वर्षापासून हा खड्डा तसाच आहे। ना पाण्याची टाकी उभी राहिली, ना पाईपलाईन मध्ये पाणी आलं। गावकरी आजही क्षारयुक्त दूषित पाण्यावरच आपली तहान भागवत आहेत। बल्लाडी गावाचाच प्रश्न नाही, बाळापूर मतदारसंघातला जवळपास 70-75 गावचा हा प्रश्न आहे। आणि सुरुवातीच्या निवडणुकीला मी शब्द दिला होता गोड पाणी पाजण्याचा। त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना एक 69 खेडी योजना जवळपास 225 कोटीची मंजूर केली आणि एक 24 खेडी योजना जवळपास 125 कोटीची मंजूर केली। अशी बाळापूर तालुक्यामध्ये दोन्ही गोळ्या पाण्याच्या योजना धरणावरून पाण्याचं आरक्षण करून मंजूर केल्या आणि त्यावेळेस कामाला सुरुवात झाली। जवळपास 90% काम दोन्ही योजनेचं पूर्ण होत आलं। येत्या 5-6 महिन्याच्या नंतर त्या भागातील लोकांना जो खारं पाण्यामुळे किडनीचे आजार होत होते, जे खारं पाणी पित होते, ते 5-6 महिन्यानंतर निश्चितपणे बाळापूर तालुक्यातील लोकांना गोड पाणी मिळणार, याच्याबद्दल कोणती शंका नाही।